रमाबाई आंबेडकर यांचं मोठं योगदान जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तित्वाला मोठं करण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. अत्यंत गरीब अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं जीवन सुरुवातीला होतं. अनेक संकटांना तोंड देत देत ते पुढं आले आणि रमाई त्यांच्या पाठीशी ताकदीने उभ्या राहिल्या, त्यांना धीर देत राहिल्या आणि अत्यंत मनमिळावू असणाऱ्या रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल त्यांना प्रचंड अशा पद्धतीचा विश्वास होता. त्यांच्याबद्दल फार मोठी काळजी होती. अनेक वेळेला बाबासाहेबांना येणाऱ्या धमक्या या पाहिल्यानंतर त्या अत्यंत गंभीर व्हायच्या आणि माझ्या पतीचं काय बरोबर वाईट होईल की काय अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये सारखी गुणगुण असायची. ज्यावेळेला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये दलितांना सेपरेट इलेक्टेड देण्याची बाबासाहेबांची मागणी होती. ती मागणी इंग्रजांनी जवळ मान्य केली होती आणि त्या मागणीच्या वेळेला ती मागणी मान्य झाली तर हिंदू समाजामध्ये फूट होईल म्हणून महात्मा गांधींनी इरोडा जेलमध्ये पुण्याला अनशन सुरू केलेलं होतं आणि त्यावेळेला बाबासाहेबांना मोठ्या धमक्या त्यावेळेला आल्या आणि त्यावेळेला रमाई त्यांच्यासोबत होत्या. अशा अनेक अडचणीमध्ये तोंड देत देत त्या पुढे आल्या, पण त्या जास्त काळ बाबासाहेबांसोबत राहू शकल्या नाहीत. त्यांचा कार्यकाळ फार अल्पकाळ राहिलेला आहे. तर त्या रमाईला मी अभिवादन करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आम्ही काम करत असताना बाबासाहेबांचं जर मोठं योगदान या समाजाला आहेच आहे. बाबासाहेबांच्या पाठीची ताकदीने उभं राहिलेल्या रमाबाईंचं योगदान जे आहे हे त्यामध्ये आहे. म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.